नमस्कार. खुळी बोगनवेल या सुप्रियाताई अय्यर यांच्या कथासंग्रहातील दुसरी कथा घेते आहे. कथेचं नाव आहे ना सखा ना सोबती. माणसानं हळवं असू नये फार. संवेदनाक्षम मन असणं म्हणजे छळवाद आहे नुसतं. एक एक जखम हृदयाला पोखरीत राहते, चिघळत राहते. आणि अशा अवघड झालेली जखम ना कुणाला दाखवता येत, ना कुणी समजावून घेत. आपलं आपणच सारं सहन करायचं, इतरांपासून वेगळं पडत राहायचं. एकटेपणाची भावना मन व्यापून उरते, पण इलाज नसतो. अतिसंवेदनाशीलता हा देखील एक शापच ठरतो नाही. घडायचं ते घडून जातं, पण घडलेलं विस्मरणात जाणं काही वेळा फार महत्त्वाचं असतं. पण नंदाला नेमकं तेच जमत नाही. आज खरं म्हणजे तिला खूप रिलॅक्स वाटायला हवं. आज दुपारी शकूनच्या नवजात अर्भक अन त्याचे नवे आईबाप मार्गस्थ झाले. शकूनला नंदानं वॉर्डमध्ये परत आणून पोहोचवलंय. शकूनचा निरोप घेऊन नंदा निघाली. नंदाला आत्तापर्यंतच्या आपल्या आनंदातला फोलपणा, पोकळपणा जाणवला. शकूनपासून दूर जाताना एक पाऊल जड झाल्याचं जाणवत होतं. आपण नक्की काय करायला धडपडतो आणि त्यात कितपत यशस्वी झालो, नंदा स्वतःशीच विचार करीत होती. सरकारी हॉस्पिटलला लागून असलेल्या एका छोट्याशा फाउंडलिंग होमची ती इन्चार्ज होती. हॉस्पिटलमध्ये ऑर्फन बेबीज असल्या की तिला कॉल्स यायचे. कितीतरी कुमारी माता आपल्या नवजात अर्भकांना तिच्या हातात सोपवून बिनधास्त व्हायच्यात. स्वतःचं नवं आणि निष्कलंक आयुष्य नव्याने सुरू करण्यासाठी ते अवेळी लाभलेलं मातृत्व असं निष्ठुरपणे ठोकरलं जायचं. एक एक मूल स्वीकारताना नंदा आणखीनच अंतर्मुख होऊन जायची. तिच्या मनात विचार यायचे, कसलं मातृत्व आणि कसली ममता. जगात माणसा इतका क्षुद्र प्राणी नसेलच दुसरा. स्वतः सुरक्षित राहणं हे जास्त महत्त्वाचं, आणि त्यासाठी वाटेल ती किंमत मोजणं, इतरांना तुडवत राहणं हे सारं क्रमप्राप्तच. प्रत्येकाचा एक ठरलेला मार्ग असतो. त्या मार्गावरची वाटचालही एकट्यानं करायची असते. सगळ्या सोयऱ्यांचा साथ क्षणभंगुरच. सांभाळून घेणारेही फार थोडे, खड्ड्यात लोटणारेच जास्त. एकदा मार्ग चुकला, खड्ड्यात पडला तरी माणसाची स्वतःला सावरण्याची जीवघेणी धडपड अव्याहत सुरूच असते. मदतीचा हात पुढं करणारा क्वचितच भेटणार. नंदाचा हात मात्र अनेकांसाठी पुढं आलाय. आजकाल तर कुमारी माताची हिस्ट्री सुद्धा तिला विचारावीशी वाटत नाही. त्यांची लपवालपी, खोटं बोलणं, स्वतःचं निर्दोषित्व अबाधित सिद्ध करण्याचा प्रयत्न, या साऱ्यांचा तिला फार उबग आलाय. एक सत्य तिला कळून चुकलंय. आज जरी त्यांना ती त्यांच्या सुटकेसाठी आधार वाटत असली तरी उद्या त्या तिला ओळख देतील किंवा ओळख देतीलच हे काही सांगता येणार नाही. नव्हे, त्या तिला टाळतीलच. त्या कधीतरी आपण आपलं मूल या बाईच्या हाती सोपवलं होतं हे सोयीस्करपणे विसरून जातील. आपल्या मुलाची, त्यांच्या भवितव्याची विचारपूस करणं सुद्धा त्या टाळतील. नव्हे, टाळतातच. 8 दिवसापूर्वी नंदाला वॉर्डमधून बोलावणं आलं. तिनं पेशंटचं नाव विचारलं.
नाव काय ग तुझं? शकुन. केव्हा बाळंतीण झालीस? काल रातच्यानं. बरोबर कोण आहे? आई आलती संग, गेली वापस. छान आहे ग पोरगं तुझं. शकुनला खुदकन हसू आलं. लग्न झालंय तुझं? लग्न करणार आहेस त्याच्याशी? त्याला तुझं बाळ दाखव. बाळाला घेऊन त्याच्या घरी जाऊन बस आणि सांग त्याला तुझ्याशी लग्न करायला. बाई, माझ्यासारख्या आंधळीशी कसा लग्न करन तो? आंधळी? टपोऱ्या डोळ्यांची शकुन आंधळी होती. हे जीव घेणं सत्य होतं. पुढे काही बोलण्यात अर्थच नव्हता. त्यानंतरच्या स्टेप्स ठरलेल्या होत्या. शकुनच्या आईची भेट घ्यायची. मूल बरोबर नेणार का म्हणून विचारपूस करायची. नेणार असेल तर ठीकच, नसेल नेणार तर पोराची सोय लावायची. मुलगा असला तर ॲडॉप्शनसाठी ढीगभर सारे लोक गोळा होणार. एकाला मूल दिलं तर दुसऱ्याची नाराजी, आपापसात भांडणं. मुलगी असेल तर तिच्या नशिबी अनाथाश्रम. मुलीला दत्तक घ्यायला तयार असलेले लोक फार विरळा. तेही स्वतःला 2-3 मुलं बिलं असतील तरच हौस म्हणून, किंवा मुलांना बहीण हवी म्हणून. पण एरवी प्राधान्य मुलालाच. वंशाचा दिवा वगैरे वगैरे, नेहमीचीच विचारसरणी. सुदैवानं शकुनला मुलगा झाला होता. शकुन, तू मुलगा नेणार आहेस का बरोबर? आईला विचारा. आई केव्हा येते? काही बी येते. आज आली तर थांबायला सांग, मी 2 तासानं येऊन पाहीन. 1-2दा शकुनच्या आईला भेटायचा प्रयत्न केला, पण ती भेटेच ना. शेवटी नंदाच्या लक्षात आलं, ती मुद्दाम टाळते आपल्याला. हेही नेहमीचंच. वॉर्डमधल्या आजूबाजूच्या बायका तिला काही काही सांगणार. बाई, इतकं सुंदर पोर तुझं, कोण कुठली बाई येते आणि पोर नेती, म्हणते काय देऊ घेऊ नको. या बाया अशाच राहतेत. पोर घेऊन जातेत आणि विकतेत. पैसे भेटतेत म्हणून तर येतेत ना पुन्हा पुन्हा विचारायले, पोरगं ठेवता का म्हणून. सुरुवातीला या साऱ्या गोष्टींचा नंदाला खूप त्रास व्हायचा. कुमारी मातांना आणि त्यांच्या नातेवाईकांना आपल्या धापेत घ्यायचं, पढवायचं आणि मग मुलीचे नातेवाईक म्हणणार, आम्हाला पोर सोबत न्यायचंय. असं सांगितल्यावर दवाखान्यातून ताबडतोब डिस्चार्ज मिळणार. दवाखान्याच्या गेटच्या बाहेर गेल्यावर मूल अटेंडंटच्या स्वाधीन जाता जाता तेवढीच 550 रुपयाची कमाई. मुलाच्या भवितव्याचा विचार करण्याइतकी मुलाच्या भवितव्याचा विचार करण्याइतकी मॉर्टॅलिटी कोणातच नाही. पुढं त्याच मुलाचा ती अटेंडंट दुसऱ्या कुणाशी सौदा करणार. सौदा करतानाही तो जास्त पैसे देईल त्यालाच मूल देणार. मुलाचं भवितव्य अंधारातच. इतरांचे इंटरेस्ट महत्त्वाचे. सुरुवातीला नंदाला हे सारं माहिती नव्हतं. तिला वाटायचं अगदी कालपर्यंत मूल ठेवून जाते म्हणणारी ही मुलगी आज मूल न्यायला तयार कशी झाली. आणि एवढे दिवस तिला दवाखान्यात भेटायला काळं कुत्रं फिरकलं नाही आणि एकदमच एवढ्या साऱ्या नातेवाईकांचा पाऊल कसं दवाखान्यात पडलं. आणि आत्तापर्यंत नको असलेला तो बालजीव एवढा महत्त्वाचा कसा झाला. पण हळूहळू नंदाला कळायला लागलं, हे सारं पैशाच्या लोभानं, मुलावरच्या प्रेमानं मुळीच नाही. फार फार व्यवहारी असतात. शकुनच्या आईची भेट घेणं आवश्यक होतं. नंदानं आज तिला शोधून काढलं आणि म्हणाली, बाई, तुझ्या लेकीला आणि नातवाला घेऊन जा. आता 5 दिवस झाले तिला बाळंतीण होऊन. आता तिला सुट्टी झाली. हे तिला अनपेक्षितच होतं.
तिला वाटलं होतं ही बाई आपल्याला मूल देते का विचारायला आली. बाई मी पोर नेऊन का करू जी, पोरीलेच तर पोसणं नाही होत. ते काही मला माहिती नाही. तुझ्या लेकीला सुट्टी झाली आहे, आज तिला तू घेऊन जा. जाणं अगदी आजवरच येऊन ठेपलंय हे बघून ती आणखीनच हादरली आणि गयाबया करायला लागली. नाही जी बाई, पोराची सोय पहा जी काहीतरी. आंधळीचं पोर कोण पोसते जी? अच्छा, आंधळीचं असणार या समाजापायी तिच्या अवतीभोवती अजून मूल घेणारे जमले नाहीत तर. नंदा आपल्या मनाशीच विचार करीत होती आणि म्हणून ही बाई आपल्याला भेटायला तयार झाली. नाहीतर इतरांसारखं 5-50 रुपये घेऊन पोर विकून मोकळी झाली असती. बाई कसं बी करा, पर हे पोर ठेवून घ्या. त्यानंतर नंदानं पुढल्या हालचाली केल्या. मुलाला डॉक्टरकडून तपासून घेतलं. मूल अगदी नॉर्मल होतं. डोळेसुद्धा छान होते. त्याचे डोळे अगदी नॉर्मल आहेत हे तिनं त्याच्या आजीला सांगितलंच नाही. त्यानंतर तिच्या जवळील यादीतून तिने एका अतिशय गरजू जोडप्याला मुलाबद्दल माहिती कळवली आणि दवाखान्यात येण्याबद्दल कळवलं. दोघेही धावत पळत आलेत. केवढी जबरदस्त असते मुलाची ओढ. देवाची लीला जीवघेणीच आहे. नको तिथं अनाठाई उधळण आणि जिथे खरोखरच गरज आहे तिथे नेमकी उपेक्षा. निसर्गानंच असमतोल साधल्यावर माणसाला समतोल साधायला कसं जमेल? त्या जोडप्याला मिस्टर अँड मिसेस गुप्तांना मूल दाखवलं. आंधळ्या आईचं मूल पाहून मिसेस गुप्ता जरा चरकलीच. आम्हाला मूल नको म्हणाली. नंदाच्या सराईत डोळ्यांना सारं जाणवलं. नंदानं तिला पटवून दिलं की आईबाप आंधळे असले तरी मूल आंधळच असतं असं मुळीच नाही. डॉक्टरांची आणि तिची भेट घडवून दिली. डॉक्टरांनीही तिला पटवून दिलं की मूल अगदी व्यवस्थित आहे. तरीसुद्धा ती बरीच धास्तावलेली होती आणि ते साहजिकही होतं. एक साडी विकत घ्यायला 4 दुकानं आणि 400 साड्या पालथ्या घालण्याची बायकांची सवय इथं तर हाडामासाचं सजीव बाळच स्वतःचं म्हणून स्वीकारायचं होतं. खरं तर स्वतःच्या गर्भात वाढणारं मूल पारखून घ्यायला कुठे संधी मिळते आपल्याला? कित्येकदा तर लंगड्या लुळ्या मंदबुद्धीच्या मुलाला आपण जन्माला घालतो. तिथं तर निवडीचा प्रश्नच नसतो. ते जसं असेल तसं ते स्वीकारणं भाग असतं. पण ते सारं अपरिहार्यच असतं. इतर वेळी मात्र वस्तू पारखून घेणं हे तर माणसाचं शास्त्रच आहे. नंदाला त्या जोडप्याच्या मनाची आंदोलने कळत होती. मूल तर हवं होतं, पण त्याची आई, तिचं अंधत्व, अंगावर प्रकटपणे दिसणारं दारिद्र्य हे सारं पचवणं त्यांना जड जात होतं. नंदानं त्यांना प्रत्येक गोष्ट समजावून सांगितली आणि निर्णय त्यांच्यावर सोपविला. त्या दोघांनी बराच वेळ विचार केला आणि नंदाला येऊन म्हणालेत, दीदी हमने सोच लिया है, हम यही बच्चा लेंगे. अजूनही मिसेस गुप्ता तितकीशी स्थिर वाटत नव्हती. कितीतरी प्रश्न तिला भेडसावीत असावेत. आपण हे मूल सांभाळू शकू का? या मुलावर आपला जीव तरी जळेल का? असं कुठल्या तरी अनोळखी आंधळ्या पांगळ्या मुलीचं पोर आपण स्वीकारतोय हे तरी योग्य आहे का? आपल्या नातेवाईकात या मुलाचं कसं होईल? आपण असं एकदम परक्याचं मूल आपलं म्हणून स्वीकारण्याचा निर्णय तरी कसा घेतला? लग्नाला 15 वर्ष झाली तरी मूल होईना. मूल न होण्याची शक्यता डॉक्टरांनी बोलून दाखवली आणि आपले सर्व मार्गच खुंटलेत. संसारातलं रितेपण भेडसावायला लागलं आणि आपण मूल दत्तक घेण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला वाटलं की आपल्याच कुटुंबातलं कोणाचं तरी मूल घ्यावं. पण आजकाल एवढी जास्तीची मुलं तरी कुठे असतात सुशिक्षितांच्या कुटुंबात? समजा कोणी दिलंही असतं मूल, पण ते सर्वार्थानं आपलं झालंच नसतं. आपण त्या मुलाच्या माहिती असणाऱ्या आईबापाच्या उपकाराच्या ओझ्याखाली राहिलो असतो. विचार विचार आणि विचार. विचारांचा गोंधळच नुसता. नंदा मिसेस गुप्तांची अस्वस्थता जाणून होती, पण ती काही बोलत नव्हती. कारण नंदाचं सारं सांगून झालं होतं. आता मिसेस गुप्ताचं स्वतःला सावरणं जास्त योग्य नव्हतं का?
वो बाबा हम दोनों जैसा ही स्मार्ट होगा ना दीदी? मिसेस गुप्तानं पटकन विचारलं. हाँ हाँ, बिलकुल आप जैसा ही रंग है उसका. नंदा तिचं समाधान होईल असं बोलली. पण ती मनात म्हणाली, बाई ग, मूल खरं म्हणजे तुम्हा दोघांपेक्षाही रंगानं कितीतरी चांगलं आहे. पण वास्तवता सांगून देखील तिला मिसेस गुप्ताला दुखवावंसं वाटलं नाही. हळूहळू मिसेस गुप्ता सावरत होती तर. हां, पुरुषांचं एक बरं असतं. एकतर बायकांना भेडसाविणारे प्रश्न त्यांना भेडसावीतच नसावेत, किंवा एकदा जे स्वीकारलं त्यावर खंबीर होणं त्यांना पटकन जमत असावं. विचारांचा घोळ आणि भावनांचा पसारा बायकांचाच सारा. मिस्टर गुप्ता आपल्या निर्णयावर पक्के होते. ते पटकन बायकोला म्हणाले, एक बार लेने का पक्का सोच लिया है तो अब फालतू का सोचना बंद क्यों नहीं करती? नहीं तो फिर बच्चा लेना ही मत. आणि खरंच मिस्टर गुप्तांच्या तडाखेबंद सवालानं ती बरीच सावरली. नंदाला एक मात्र प्रकर्षानं जाणवलं की माणसाला सावरायला नेहमी कोडेच शब्द उपयोगाचे नाहीत. अति गोंधळलेल्या मनाला वठणीवर आणायला असा एखादा रोकटोक फटकाराच हवा असतो. त्यानंतर नंदा मिसेस गुप्ताला घेऊन वकिलाकडे गेली. वकिलांच्या प्रश्नाच्या भडीमारानं मिसेस गुप्ताला परत गांगरायला झालं. वकिलानं जेव्हा प्रश्न विचारला, आपको यदि अपना बच्चा हुआ तो आप इस बच्चे का क्या करोगी? मिसेस गुप्ताला काय बोलावं ते कळलंच नाही. मिस्टर गुप्ता मात्र खंबीरपणे म्हणाले, हमको बच्चा होगा ही नहीं. पण या मुलाच्या पायगुणानं आणि काही दैवी चमत्कारानं जर स्वतःचं मूल झालंच तरी आम्ही त्याला आमचं दुसरं अपत्य समजू. दुसरं मूल झालं तर पहिल्याचं असणं कधी नाकारलं जातं का? वकिलाचं पूर्ण समाधान झालं होतं. कोर्टातली वेळ आणि दिवस ठरला. नंदा दवाखान्यात परत आली आणि शकुनला भेटली. दत्तविधानाच्या गोष्टी बऱ्याच पुढं सरकल्या होत्या. शकुनजवळ शकुनची आई बसली होती. नंदा जायला निघाली तशी नंदाच्या मागं वॉर्ड बाहेर येत ती म्हणाली, बाई पोरगं नेतो म्हणता तर मला किती भेटन जी? नंदा चाटच पडली. बाई, पोराचे पैसे बिसे मिळणार नाहीत. तुला जर वाटत असेल की पोर मी विकते आणि पैसे मिळवते तर तुझं पोर तू नेऊ शकतेस. मूल ठेवण्याचा माझा तुला मुळीच आग्रह नाही. तसं नाही जी, पण मी पोर नेऊन का करू? ते तुझं तू ठरव. बाई, पर माझं एक काम तर कर जा. कोणतं? मला डोळ्यांच्या डॉक्टरचा दवाखाना पाहिजे जी. पोरगी आंधळी होय म्हणून. कशाला? दाखला भेटला म्हणजे हिले आंधळ्याच्या शाळेत भरती करन आणि मी मोकळी होईल. का? तुला प्रेम नाही तुझ्या लेकीबद्दल? पोरगी एवढी जड झाली तुला? प्रेम? बाई, प्रेम गिम हाय, पर पोट बी आहे आणि पोटासंग भूक बी आहे. नवरा तर काहीचा मरून गेला. हे पोट्टी अशी आंधळी. मले तर कामासाठी धावाधाव करणं आलंच ना. मले तर कामासाठी धावाधाव करणंच आलं ना जी. तर माझ्या मायामागं ह्या पोट्टीचं कसं होईल? कोण येत होता आणि कसं करून जात होता? कोणाले पुसता आणि कोणाले म्हणता बाई? आता तुम्ही भेटल्या तर सारं निस्तरून राहिल्या. पर पुन्हाही घरी गेल्यावर या पोरीचे असेच येले झाले तर मी काय करू जी? कसंही करून दाखला द्या म्हणजे इले आंधळ्याच्या शाळेत भरती करून देते आणि मी सुटून जाते. माणसानं प्रॅक्टिकल असावं, पण किती? नंदा स्वतःलाच विचारित होती. शकुनच्या आईचा प्रत्येक मुद्दा बिनतोड होता. दुसरे दिवशी नंदा शकुनला घेऊन डॉक्टरकडे गेली आणि तिनं डॉक्टरांना शकुनची पूर्ण केस समजावून सांगितली.
ती आंधळी असल्याचं प्रमाणपत्र हवं आहे हेही सांगितलं. डॉक्टर म्हणाले, ठीक आहे, मी तपासतो आणि काय ते बघतो. डॉक्टरांनी तिला तपासले आणि नंदाला म्हणाले, मॅडम, हिला कधीपासून दिसत नाही आहे? वयाच्या 4थ्या वर्षापासून, तिच्या आईनं सांगितलं. हिला काहीही झालेलं नाही आहे, फक्त कॅटरॅक्ट वाढला आहे. आपण ऑपरेशनने तो काढून टाकू. शकून पुन्हा बघू शकणार होती. वयाच्या 4थ्या वर्षापासून सोबत करणारं अंधत्व असं एकाएकी नष्ट होणार होतं. अंधाराच्या साम्राज्यात राहायला सरावलेली शकून हे सारं कसं स्वीकारणार होती? तिला आनंद झाला होता, ती खुश होती, पण कुणास ठाऊक तिच्या डोळ्यात कोपऱ्यातून एक थेंब नकळत ओघळला होता. शकूनला दिसायला लागणार हे जेव्हा शकूनच्या आईला सांगितलं तेव्हा ती स्तब्ध झाली. जरा वेळ काहीच बोलली नाही आणि मग म्हणाली, म्हणजे हिला डॉक्टरचा दाखला नाही भेटन काळजीबाई? नंदाला हसावं की रडावं तेच कळेना. शकून स्थितप्रज्ञ, अगदी मोजके बोलायची, विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर तेवढं द्यायची. तिचं मन, तिच्या भावना काही कळतच नव्हत्या. नंदाला तिच्याशी जवळीक साधणं जमतच नव्हतं. खरं तर नंदाला वाटायचं तिनं आपल्याशी मोकळं बोलावं, आपण तिच्या पाठीवरून हात फिरवावा, आपला बोलका स्पर्श तिला जाणवावा, पण शकून तिला कधी आपल्याजवळ फार येऊच देत नव्हती. शकूनच्या डोळ्याचं ऑपरेशन होऊन 4 दिवस झालेत. डॉक्टरांच्या परवानगीनं तिनं 5व्या दिवशी शकूनला मॅजिस्ट्रेट समोर न्यायचं ठरवलं. एक अटेंडंट तिनं सोबत मागितली, पण तिथंसुद्धा तिला कटकटच करावी लागली. मिस्टर अँड मिसेस गुप्ता एका टॅक्सीत, ती तिचे सहकारी दुसऱ्या टॅक्सीत, असे सारे जण कोर्टात गेले. कोर्टाची अवघड पायऱ्याची इमारत आपल्या पांगड्या पायानं चढताना शकूनला जीवघेणे प्रयास पडत होते. डोळ्यावर ऑपरेशनची पट्टी, अधू पाय, अंगावर दवाखान्यातला पांढरा पोलका, सिस्टरच्या कृपेनं मिळालेली पांढरी साडी, चादर, असं ते दृश्य बघून कोर्टातल्या प्रत्येक जण शकूनकडे वळून बघत होता आणि हळहळत होता. शेवटी एका ठिकाणी पायऱ्या एवढ्या अवघड होत्या की अटेंडंटच्या खांद्यावर भार टाकून चालणारी शकून ह्या पायऱ्या कशा चढेल हा नंदाला प्रश्न पडला. नंदानं त्या अटेंडंटकडे पाहिलं. त्याच्याही डोळ्यात नेमका तोच प्रश्न तरळत होता आणि पुढच्या क्षणी त्यानं पटकन शकूनला उचलून आपल्या 2 हातांवर आडवे घेतले आणि तो पायऱ्या चढून वर गेला. लेडी अटेंडंट असती तर हे करू शकली नसती, असं नंदानं स्वतःलाच बजावलं. कधीकधी सहजच आपल्या हातून योग्य गोष्टी घडून जातात. म्हणून आज आपण लेडी अटेंडंटसाठी कटकट न करता याला बरोबर घ्यायला तयार झालो आणि तो तरी बिचारा माणसातल्या माणुसकीचं नेमकं दर्शन घडवून गेला. ही तरुण मुलगी आहे आणि हिला मी कसं उचलू हे त्याच्या डोक्यात देखील आलं नाही. त्याच्या दृष्टीने ती रुग्णच होती आणि त्याच्यातली माणुसकी जागी होती. छोटे छोटे प्रसंग माणसाला बरंच काही शिकवून जातात नाही. आत्ताचा हा प्रसंग देखील नंदाच्या मनात रुतून बसला. कोर्टातही एवढी मोठी रांग होती, पण तिनं वकिलाला विनंती केली तिचं काम लवकर आटपून देण्याची. शकूनचं एकूणच स्वरूप पाहून, तिला होणारा त्रास पाहून तिची केस आधी कन्सिडर करण्यात आली. रांगेतल्या इतरांनीही कुरबुर केली नाही. आजच्या दिवसात माणुसकीचं हे दुसरं दर्शन होतं. दत्तविधान झालं. शकूननं आपलं मूल मिसेस गुप्तांच्या ओटीत घातलं. मिसेस गुप्तांचा चेहरा उजळला होता. शकूनचा चेहरा अजूनही निर्विकार होता. मिसेस गुप्तांनी सोबत आणलेला ड्रेस मुलाला घातला. मधाचं बोट त्याला चाटवलं. काजळाची टिकली त्याच्या गालावर रेखली आणि त्याला घेऊन ते जोडपं दूर गेलं. टॅक्सी करून मार्गस्थ झालं. जणू काय ते हळू गेले असते तर शकूननं त्यांच्या मागं जाऊन मूल हिसकावून घेतलं असतं, अशी भीती तर त्यांना भेडसावीत नव्हती ना.
नंदा, शकून, अटेंडंट पुन्हा दवाखान्याच्या रस्त्याला लागलेत. टॅक्सीत नंदा शकूनला सांगत होती, शकून, तुझं पोर खूप चांगल्या घरी पडलं गं. त्याला त्या बाईनं सुरेख कपडे घातलेत. आता तुझं पोर चांगल्या घरी वाढेल, शिकेल आणि मोठं होईल. तू मुलाची काळजी करू नकोस. नाही बाई, एवढेच शब्द तिच्या तोंडातून बाहेर पडलेत. त्यानंतर नंदानं शकूनला वॉर्डमध्ये नेऊन पोचवलं. अटेंडंटला सुटी दिली. क्षणभर ती शकूनच्या कॉटजवळ थांबली आणि तिला विचारलं, शकून, मी जाऊ आता? शकूननं मान तिच्या दिशेनं वळवली. ती काही बोललीच नाही. शकून, रडू नकोस. तुझ्या डोळ्यांचं ऑपरेशन झालं आहे. त्रास होईल तुझ्या डोळ्याला. बरं बाई, पुन्हा तसंच मोजकं उत्तर तिनं दिलं. नंदा तेथून निघाली. वॉर्डच्या दाराजवळ गेल्यावर तिनं पुन्हा वळून शकूनकडे पाहिलं. शकून आपल्या रिकाम्या गादीवरून हात फिरवीत होती. हळुवारपणे दुसरा हात तिनं डोळ्यांच्या पट्टीवर ठेवला होता. नंदा क्षणभर थबकली आणि पुन्हा निर्धाराने तिनं पावलं उचलली. शकूनच्या मुलाचं दत्तविधान झालं होतं. त्याला चांगलं घर मिळालं होतं. मिसेस गुप्तांचा संसार देखील परत एकदा सजीव झाला होता. ती दोघंही आता त्याच्या मुकल्याच्या सहवासात तरारून उठणार होती. पण शकून? 8-15 दिवसानं शकूनच्या डोळ्याची पट्टी निघाली. नंदा शकूनला भेटायला गेली. तिची अपेक्षा होती की आज शकून नक्कीच असेल. आतापर्यंत काळ्या कुट्ट असलेल्या चित्रफलकावर तिनं ही सारी रंगीबेरंगी दुनिया चितारली असेल. खूप खूप आशेनं नंदा तिला भेटायला गेली. शकून कॉटवर उठून बसली होती. डॉक्टरांनी तिच्या डोळ्याची पट्टी काढली होती. नंदा तिच्या जवळ जाऊन मुकाट्यानं उभी राहिली. शकून बोललीच नाही आणि नंदाला वाईट वाटलं. तिला दिसत नाही की काय? शकून, दिसतंय आता? बाई, तुम्ही? तिनं पटकन विचारलं. अरेच्छा, आपण तरी कशा खुड्या? आत्तापर्यंत हिनं आपल्याला पाहिलं होतं कुठे? आवाज कसा बरोबर ओळखला? शकून, दिसतंय आता? नंदानं परत अधीरतेनं विचारलं. हो बाई. कसं वाटतं गं? शकून, खुश आहेस ना? शकूननं दिसणाऱ्या डोळ्यातून नंदाकडे पाहिलं. नंदाच्या नजरेला तिची नजर भिडली आणि ती नजर बरंच काही बोलून गेली. नंदालाही ते कळलं होतं. नंदानं नकळत शकूनचा हात हातात घेतला आणि कधी न बोलणारी शकून बोलायला लागली. बाई, नुसती दृष्टी मिळून काय उपयोग? जी दुनिया आता मी या डोळ्यांनी आयुष्यभर बघणार आहे ती काही सुखावं नाही आहे. कुठं काम करून पोट भरण्याचा विचार देखील हे पांगडे पाय करू देणार नाहीत. पण आता खरं सांगू बाई तुम्हाला, आतापर्यंत आईचं वागणं, तिच्याकडे येणारे निरनिराळे पुरुष, मला सारं तिच्या हालचालीवरून कळायचं. आता तर आईचाही कोंडमारा होणार. एकाच खोलीत अंधाराच्या साम्राज्यात डुबलेली शकून आणि अंधाराच्या सोबतीनं पैसे कमावण्याचा सोपा मार्ग चोखाळणारी तिची आई, आता मात्र दोघींचाही कोंडमारा. देवाची लीला अगाध आहे. असा नाठाई दान टाकण्यात काय साधत असावा तो? नंदाच्या डोक्यात विचारांची ठणठण सुरूच होती. मेंदू शिनत होता. काय करायला गेलो आपण आणि प्रत्यक्षात काय झालं? नंदा मूकपणे तिथंच उभी होती. बाई, डोळ्यांना दिसायला लागलं म्हणून एकच इच्छा होती जी, फक्त एक डाव लेकराले पाहूशा वाटते. आता नंदा पूर्णपणे कोलमडली होती. कारण शकूनची ही इच्छा ती पूर्ण करू शकत नव्हती. ते छोटं बाळ तर त्यांच्या आईवडिलांबरोबर बाहेरगावी गेलं होतं. शकूनपासून दूर, खूप दूर गेलं होतं. बाळ मजेत होतं. मिसेस गुप्ता खुश होते. शकून मात्र या साऱ्यांपासून एकटी, अलिप्त, अपंग, उपेक्षित. ना कुणाची साथ, ना कुणाची सोबत, ना दुःख, ना आनंद. शकूनपासून दूर जाताना नंदाच्या ओठांवर नकळत आरती प्रभूंच्या काव्यपंक्ती तरळल्या होत्या. जीवनाला ऐल नाही पैल तसा मध्य ना, याद नाही साध नाही, ना सखा ना सोबती. दुःख ना आनंदही, न अंत ना आरंभही, नाव आहे चाललेली कालही अन आजही. नाव आहे चाललेली कालही अन आजही. धन्यवाद.